नमस्कार मित्रांनो, सप्लाय बाय लक्ष्मण या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आज मी घेतलेला आहे फायरबोल्ट रिंग 3 हे स्मार्ट वॉच. तर त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे आणि त्याची जी फीचर्स आहेत ती मी तुम्हाला सगळी सांगणार आहे. आणि वॉच घेतलं मी कसं, कुठून घेतलं आणि घेताना कोणती काळजी घ्यायची आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. कारण आपण वॉचची थोडीशी फीचर्स बघूया. 1.80 इंच डिस्प्ले तुम्हाला यूज करायला भेटतो. त्याच्यामध्ये कॉलिंग वगैरे आपल्याला दिलेलं आहे. राईट साईडला रोटेट बटन दिलेलं आहे, त्याच्यामधून आपण इझिली ऑपरेट करू शकतोय. त्याच्यामध्ये व्हॉइस असिस्टंट म्हणजे व्हॉइसने आपण कॉल वगैरे करू शकतोय. स्लीप ट्रॅकर आहे, किती वेळ झोपलो ते आपल्याला कळून जाईल. त्याच्यामध्ये अलार्म वगैरे लावू शकतोय आपण. त्याच्यानंतर ऑक्सिजन मीटर आहे, त्याच्यात हार्ट रेट आहेत. रनिंगचे तुमचं जे काही स्पोर्टचे आपलं मोड आहे ते 118 मोड त्याच्यामध्ये दिलेले आहेत. वॉटरप्रूफ आहे. आणि ह्या 4 कलरमध्ये आपलं जे वॉच आहे फायरबोल्ट कॉल 3 ते अवेलेबल आहे. त्याचं आपण अनबॉक्सिंग करून घेऊया आता सुरुवातीला. आपण घेतला आहे फायरबोल्ट रिंग 3 हे स्मार्ट वॉच. तर त्याच्यामध्ये काही फीचर्स वगैरे बॉक्सवर पण दिलेले आहेत. 1.8 इंच फुली डिस्प्ले आहे. 118 स्पोर्ट्स मोड आहेत. ब्लूटूथ कॉलिंग, व्हॉइस असिस्टंट आणि वॉटर असिस्टंट असे दिलेले आहेत. दुसऱ्या साईडला फायरबोल्ट असं ब्रँडिंगचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर मागे पाहिलं तर त्याच्यावर किंमत 9,999 आहे, इन्क्लुडिंग ऑल टॅक्स असं. तर बॉक्स खोलून बघू. आणि वॉच जे आहे ते ब्लॅक कलरचं आहे आपलं. आणि दिसायला पण खूप छान दिसतंय बघा. त्याच्यावरती स्टिकर वगैरे लावलेला आहे. विराट कोहलीचा फोटो वगैरे आहे त्याच्यावर. तर बॉक्समध्ये काय काय आहे बघू आपण पहिले. बॉक्समध्ये एक ठेवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हा चार्जरसाठी पिन आहे. 1 फुटाच्या अंतराची एवढी पिन आहे ही. बघा अंतर केवढं आहे. ठीक आहे, तेवढी आपण चार्जरला कोणत्याही ते लावू शकतोय, रेग्युलर चार्जरला. त्याच्यामध्ये थोडंसं युजरचं मॅन्युअल वगैरे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडी माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर हे 4-5 कार्ड आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला गाना.comचं 3 मंथचं सबस्क्रिप्शन वगैरे असं आहे. आणि ॲप्लिकेशनचं थोडंसं ॲक्सेस वगैरे असं दिलेलं आहे. तर पहिलं आपण वॉच जे आहे ते बघूया पूर्ण कसं आहे. हा जे स्क्रीन गार्डवरती लावलेला आहे ते काढून टाकलं पाहिजे आपल्याला, कारण त्याच्यावरती तो फोटो आहे, तो आपण काढून घेऊया. आणि वॉच बघा एकदम ब्लॅक कलरचं, खूप छान वाटतंय. आपण चालू करू. थोडंसं प्रेस केलं आहे आपण बटनला आणि आपलं वॉच जे आहे ते चालू झालेलं आहे. नाव पडलेलं आहे फायरबोल्ट असं. आणि विराट कोहलीचा फोटो वगैरे आहे. या उजव्या साईडला केल्यानंतर इथं कॉलिंगचं हे ऑप्शन येतील आपल्याला. आणि बाकीचे ऑप्शन इथं हे आपल्याला दिसायला लागलेत. हे हार्ट रेटचं आहे. त्यानंतर म्युझिक आपण लावू शकतो त्याच्यातून, ते आहे. आणि डिस्प्ले पण बघा खूप मोठा आहे. 1.8 इंच आहे. बाकी रेग्युलर जी घड्याळ आहेत त्यांना 1.69 इंचाचा आहे. तर हा आपला फुल स्क्रीन डिस्प्ले दिसते बघा तुम्हाला. वॉचच्या बाजूला जी कडा आहेत त्या फुल स्क्रीन आपल्याला दिसते त्याच्यामध्ये. तर वरती पुश केल्यानंतर आपल्याला खाली मॅसेजचं वगैरे ऑप्शन दिसतात. आणि वरती नोटिफिकेशन आहेत. त्याच्यामध्ये हे ब्राईटनेस वगैरे आहे. त्याच्यामध्ये कॉलिंगचं आहे. बाकी सगळे ऑप्शन आहेत. टच वगैरे पण खूप चांगलं होतं आहे. आणि डिस्प्ले बघा तुम्हाला दिसतोय खूप केवढा मोठा आहे तो. तर हातात दिसताना डिस्प्ले मोठा दिसला पाहिजे, त्यामुळे ते घड्याळ चांगलं आपल्याला दिसेल. आणि हे पाण्यामध्ये पडल्यानंतर ऑप्शन आहे की ड्राईंग करायसाठी असं ड्राईंग वॉटर असा ऑप्शन येतो तिथे. पाण्यामध्ये वगैरे पडल्यानंतर हा ऑप्शन चालू करायचा. बॅक साईडला तर बघितलं इथं स्पीकर पण आहे.
त्यामुळं कॉल आल्यानंतर तुम्हाला मोबाईल खिशातून बाहेर काढायची काही गरज नाही. डायरेक्ट वॉच आपल्या तोंडाजवळ घेऊन आपण बोलू शकतो. तिथं आपल्याला सगळं कॉल आपला अटेंड होऊन जाईल. हे बाकी ऑप्शन सगळे आहेत त्याच्यामध्ये. वॉचचे ज्या डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये इथं दिसते आपल्याला. बॅटरी थोडी कमी आहे, चार्जिंगला पण लावलं पाहिजे आपल्याला. तर एकंदरीत घड्याळ जे आहे ते चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला ॲप्लिकेशन घ्यावं लागतं. डाफ हिट म्हणून ॲप्लिकेशन आहे. ते ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा तुम्ही राईट साईडला स्क्रीनला तुम्हाला दिसतंय ते. त्याच्यामध्ये आपलं वॉच जे आहे ते कनेक्ट झालेलं आहे. आणि वॉचचे जे फेसेस आहेत ते तिथं आपण वेगवेगळ्या टाईपचं करू शकतो. त्याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये आपल्याला फोन, मेसेज, त्याच्यानंतर व्हॉट्सअप आहे. ही जी नोटिफिकेशन आहेत जे आपल्याला वापरायचे आहेत ती चालू करून घ्यायची. आणि हा 360 डिग्री घड्याळाचा व्ह्यू बघा कसा दिसतो तुम्हाला. पूर्ण ब्लॅकमध्ये आहे, खूप छान दिसतं. त्याच्यामध्ये कॅमेराचा मोड पण आहे बघा, मी तिथं स्क्रीनमध्येच दाखवलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये नोटिफिकेशन, अलार्म, शूटर म्हणजे कॅमेरामध्ये येतो. आणि ह्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये स्टेप्स, स्लिप्स, आपले हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन लेवल हे सगळं याच्यामध्ये चेक करू शकतो. वॉच जे आहे ते ॲमेझॉनला जर पाहिलं बघा, फायरबोल्ट रिंग 3 हे वॉच आपण ॲमेझॉनला डायरेक्ट टाकून बघतोय मी. तर ते आपल्याला पाहिलं तर 2,999 म्हणजे 3,000ला आहे. आणि ऑनलाईनमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण ऑनलाईनमध्ये घेतल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे त्याचं काही इश्यू असतील तर ते लवकर सॉल्व आपल्याला करता येत नाहीत. त्यापेक्षा तुम्ही जर मोबाईलच्या दुकानामध्ये डायरेक्ट जाऊन घेतलात तर ते 1 वर्षाची वॉरंटी भेटते. आणि घड्याळाला, बॅटरीला किंवा काही फीचर्समध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तिथं डायरेक्ट ते एक्सचेंज करून देऊ शकतात. आणि फायरबोल्टचं असं आहे की सर्व्हिस सेंटर देखील आहे. तर तिथं आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर ते आता इथल्या इथं सॉल्व करून भेटू शकतात. पिंपरीला त्यांचं सर्व्हिस सेंटर चालू झालेलं आहे. आणि दुकानामध्ये देखील मित्रांनो मी 3,000लाच घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनवर जास्त भरोसा न ठेवता तुम्ही शॉपमध्ये जाऊन ओरिजिनल वॉच घ्यायला नक्की प्रयत्न करा. कारण ऑनलाईनला थोडे डुप्लिकेट वगैरे पण आपल्याला भेटू शकतात. फ्रॉडची खूप दाट शक्यता असते. तर तुम्ही वॉच घेताना ही काळजी नक्की घ्या. आणि जर तुमचे हात व्हाईट असतील तर तुम्ही हा कलर जो आहे